आता न्यूज टॉप 9 मध्ये आपण पाहणार आहोत मोठ्या बातम्या। संजय राऊत आणि अंबादास दानवेंवर आरोप करत संजय लाखे पाटील यांचा ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र। संजय लाखे पाटील यांच्याकडून शिवसेना सचिव पदाचा आणि पक्षाचा राजीनामा। ठाकरेंच्या शिवसेनेच्या 2 माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश। माजी नगरसेविका आकांक्षा शेट्टे, ईश्वर तायडे यांचा भाजपमध्ये प्रवेश। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना विपश्यनेची गरज आहे। राज आणि उद्धव ठाकरे विपश्यनेवरून आल्यानंतर हिंदी स्वीकारतील। हिंदी शिकण्यापासून कुणी अडवू शकत नाही, गुणरत्न सदावर्ते यांचा दावा। तेजस्वी घोसाळकर यांनी उद्धव ठाकरेंची घेतली भेट। मुंबई बँकेच्या संचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर घेतली ठाकरेंची भेट। कुंभमेळा मंत्री म्हणून काम करतोय। शॅडो पालकमंत्री पदाच्या प्रश्नावर गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। आता तुम्हीच मुख्यमंत्र्यांना सांगा, पालकमंत्री लवकर जाहीर करा। पत्रकारांच्या प्रश्नावर असंही मिश्किल वक्तव्य। आमदार विक्रम काळे यांच्या पीएकडून सरपंच पतीची फसवणूक। बीडमधील सरपंच पती उत्तरेश्वर खताळ यांना 6,70,000ची फसवणूक। शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। नयन शेजुळनं आमदार फंडातून काम मिळवून देतो असं सांगत केली फसवणूक। 2 वर्षापूर्वीच शेजुळला कामावरून काढून टाकलंय। आमदार विक्रम काळे यांची प्रतिक्रिया। नांदेडमधील पवारांच्या राष्ट्रवादीतील पदाधिकाऱ्यांचा दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। पवार गटाचे देगलूर तालुकाध्यक्ष अंकुश देसाई आणि महिला तालुकाध्यक्ष तारकेश्वरी पाटील यांचा दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। वाशी तालुक्यातील तांदळवाडी इथे पवनचक्कीच्या कामावरून पोलीस आणि सुरक्षा रक्षकांची शेतकऱ्याला मारहाण। आमदार कैलास पाटील यांच्याकडून पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित।